प्रश्न 3. पी टी क्यू हे एकरेषीय बिंदू असून पी टी क्यू हे एकरेषीय बिंदू आहे आणि टी बिंदूचं निर्देशक दिलेला आहे आपल्याला -1 6. पी बिंदूचं निर्देशक दिलेलं आहे -3 10 आणि क्यू बिंदूचं निर्देशक दिलेला आहे 6 -8. आणि टी हा बिंदू ए आणि बी बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरामध्ये विभागतो हे आपल्याला काढायचं आहे. तर टी हा बिंदू ए बी रेषाखंडाला m/n या गुणोत्तरामध्ये विभागतो. जर असं आपण म्हटलं तर आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे. तर कशाने काढावं लागेल? रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने. रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र. तर आता टी हा जो बिंदू आहे ए बी रेषाखंडाचे विभाजन करत आहे m/n या गुणोत्तरात. तर टी बिंदूच्या निर्देशकाला आपण म्हणू xy, पी बिंदूच्या निर्देशकाला म्हणू x1 y1 आणि क्यू बिंदूच्या निर्देशकाला म्हणू x2 y2. आणि रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र. x निर्देशक काढण्याचं सूत्र आहे x बरोबर mx2 प्लस nx1 भागिला m प्लस n. आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे my2 प्लस ny1 भागिला m प्लस n. आणि आता आपल्याला या सूत्रामध्ये किमती ठेवावं लागेल. तर xची किंमत आपल्याला किती दिली आहे? -1 इज इक्वल टू m आपल्याला किंमत काढायची आहे गुणिला x2ची किंमत दिली आहे 6 प्लस nची किंमत आपल्याला काढायची आहे गुणिला x1 आपल्याला दिला आहे -3. तर मायनसची संख्या लिहायची कंसात भागिला m प्लस n हे आपल्याला काढायचं आहे m प्लस n. आता yच्या पण किमती इथे ठेवू शकतो, पण इथून आपल्याला m आणि nचं गुणोत्तर मिळून जाईल. तर आपण मग याला सॉल्व करू. तर आता बघा, आता भागाकारातली संख्या इकडे उजवीकडून डावीकडे आणली तर कुठे येऊन जाईल? गुणाकारामध्ये. म्हणजे काय होईल? -1 कंसात m प्लस n बरोबर 6 गुणिला m म्हणजे 6m प्लस मायनस 3 गुणिला n म्हणजे 3n. आता -1नी आपल्याला कंसाला गुणावं लागेल. तर -1नी mला गुणलं तर काय होईल? -m आणि nला गुणलं तर ±n इज इक्वल टू 6m - 3n. आता काय करावं लागेल आपल्याला? mच्या टर्म एका बाजूला घ्यावं लागेल आणि nच्या टर्म एका बाजूला घ्यावं लागेल. तर आता -m. तर आता mची टर्म आपण डावीकडे आणू. mची टर्म डावीकडे येईल, उजवीकडून डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल. -6m इज इक्वल टू -3n आणि -nला आपण डावीकडून उजवीकडे नेऊ तर त्याचं चिन्ह बदलेल. तर -nचं काय होईल? +n. आता m म्हणजे सजातीय पद. तर याची काय होईल? बेरीज होईल. तर चिन्ह जर सारखे असेल तर बेरीज होते. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये, मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये. तर -1m आणि -6m याची बेरीज होईल -7m. बरोबर. इथे चिन्ह बदललेले आहे. एक चिन्ह प्लस, एक चिन्ह मायनस. प्लस मायनस आहे तर वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 3n मधनं 1n गेला तर किती राहील? 2n राहील आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता
यनला आपण भागाकारात आणू आणि -7ला उजव्या बाजूला, म्हणजे गुणाकारातली संख्या उजवीकडून डावीकडे येईल तर भागाकारात येईल. म्हणजे काय होईल? m भागिला n बरोबर -2. आणि डावीकडली गुणाकारातली संख्या भागाकारात येईल तर इथे येऊन जाईल -7. आता मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे m भागिला n बरोबर 2/7. म्हणजे m/n हे गुणोत्तर आपल्याला किती मिळालं? 2/7. आणि हेच आपल्याला काढायचं. प्रश्न 4. रेघ AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. म्हणजे आपल्याला वर्तुळाचा व्यास AB दिलेला आहे आणि या वर्तुळाचं P हे केंद्रबिंदू आहे. ए बिंदू निर्देशक दिले आहे 2,-3 आणि P बिंदूचे निर्देशक दिले आहे -2 आणि 0. तर आपल्याला B बिंदूचं निर्देशक काढायचं आहे. आता AB व्यास आहे, P हा केंद्रबिंदू आहे, म्हणजे P हा ABचा मध्यबिंदू आहे. P हा रेघ ABचा मध्यबिंदू आहे. आता आपल्याला B बिंदूचे निर्देशक काढायचे आहे. तर कोणत्या सूत्राने काढावं लागेल? रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. तर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र काय आहे? x बरोबर x1 + x2 भागिला 2 आणि y बरोबर y1 + y2 भागिला 2. आता बघा, P हा जो बिंदू आहे याच्या निर्देशकाला आपण म्हणू xy. ए बिंदूचे निर्देशक होईल x1 y1 आणि B बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचं आहे, त्याला म्हणू x2 y2. आणि आता या किमती आपल्याला काय करावं लागेल? सूत्रामध्ये ठेवावं लागेल. तर सूत्रामध्ये xचं निर्देशक किती दिलं आहे? -2. तर xच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल -2 बरोबर x1 आपल्याला किती दिलेलं आहे? 2 दिला आहे. आणि x2 किती दिलेला आहे? काढायचं आहे. x1 आपल्याला दिलेला आहे 2 आणि x2 आपल्याला काढायचा आहे भागिला 2. तसंच आपल्याला y निर्देशक किती दिलेला आहे? 0 दिलेला आहे. तर yच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 0 बरोबर y1 आपल्याला दिलेला आहे -3. y1 दिलेला आहे -3 आणि y2 आपल्याला काढायचा आहे भागिला 2. मग आता बघा, भागाकारातली संख्या उजवीकडून डावीकडे येईल तर गुणाकारात येईल. म्हणजे काय होईल? -2 गुणिला 2 बरोबर 2 + x2. आणि इथे भागाकारातली संख्या उजवीकडून डावीकडे येईल तर गुणाकारात येईल. म्हणजे काय होईल? 0 गुणिला 2 बरोबर -3 + y2. आता याला आपण सोडवलं तर -2 आणि उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे प्लसची संख्या आहे तर मायनस होऊन जाईल बरोबर x2. आता या दोन्ही संख्येचं चिन्ह कसं आहे? समान चिन्ह असेल तर बेरीज होते. प्लसची बेरीज प्लसमध्ये, मायनसची बेरीज मायनसमध्ये. तर -4 आणि -2 किती होऊन जाईल? -6 बरोबर x2. तसं तिथे 0नी 2ला गुणलं तर उत्तर किती येऊन जाईल? 0. आणि उजवीकडली संख्या डावीकडे आणली तर त्या संख्येचं चिन्ह बदलेल. तर -3 आहे तर इकडे येऊन काय होऊन जाईल? +3 =
y2 आणि 0 आणि 3ची बेरीज किती होऊन जाईल 3 बरोबर y2. तर आपल्याला बी बिंदूचं निर्देशक काढायचं होतं. तर बी बिंदूचे निर्देशक काय आहे x2 y2. तर x निर्देशक आपल्याला बी बिंदूचं काय मिळत आहे -6 आणि y निर्देशक मिळत आहे 3 आणि हेच आपल्याला काढायचं होतं. प्रश्न 5. बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणाऱ्या रेख ए बीचे पी हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि केची किंमत काढा. तर आपल्याला ए आणि बी बिंदूंना जोडणारं रेषाखंड ए बी दिलेलं आहे. तर ए बिंदूचं निर्देशक आहे 8,9. बी बिंदूचं निर्देशक आहे 1,2 आणि ए बी बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला पी हा बिंदू कोणत्या गुणोत्तरामध्ये विभागतो हे आपल्याला काढायचं आहे. तर पी बिंदूचे निर्देशक दिले आहे k,7 आणि हा पी बिंदू ए बी रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो. तर समजा तो m/n या गुणोत्तरामध्ये विभागतो. तर आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे आणि केची किंमत काढायची आहे. तर पी हा बिंदू ए बी रेषाखंडाला m/n या गुणोत्तरात विभागतो. तर कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने. कशाने रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र. तर पी बिंदू हा ए बीचं विभाजन करत आहे. तर पी बिंदूच्या निर्देशकाला आपण XY म्हणून घेऊ. ए बिंदूचं निर्देशक आहे त्याला X1 Y1 आणि बी बिंदूचं निर्देशक आहे त्याला X2 Y2. आणि आता आपल्याला विभाजनाचं सूत्र. तर X निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे mx2 + nx1 भागिला m + n आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र आहे my2 + ny1 भागिला m + n. आणि आता याच्यामध्ये किमती ठेवावं लागेल. तर एक्सची किंमत काय दिली आहे के दिलेली आहे. म्हणजे के = m आपल्याला काढायचा आहे × x2 दिलेलं आहे 1 प्लस n आपल्याला काढायचं आहे x1 आपल्याला दिलेलं आहे 8 भागिला m + n आणि yची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 7 = m आपल्याला माहीत नाही गुणिला y2 आहे 2 प्लस n माहिती नाही आणि y1 आपल्याला किती दिला आहे 9 भागिला m + n. तर आता आपल्याला ms2nचं गुणोत्तर काढायचं आहे. तर बघा m आणि n इथे दोन्ही व्हेरिएबल आहे आणि इथे kmn व्हेरिएबल आहे म्हणजे चल आहे. तर आपल्याला या समीकरणाला सोडवलं तर m आणि nचं गुणोत्तर मिळून जाईल. तर इथे काय करावं लागेल भागाकारातली संख्या कुठे येईल गुणाकारात. म्हणजे इथे काय होईल 7 आणि भागाकारातली संख्या गुणाकारात येईल. म्हणजे उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर भागाकारातली संख्या गुणाकारात येईल. म्हणजे m + n बरोबर याला 2नी गुणलं तर काय होईल 2m आणि याला 9नी गुणलं आपण तर काय होईल 9n होऊन जाईल. आणि आता 7नी कंसाला गुणावं लागेल. 7नी कंसाला गुणलं तर काय होईल 7m प्लस 7नी याला गुणलं तर 7n बरोबर 2m + 9n. आणि आता आपल्याला काय करावं लागेल यमचे पद जवळ घ्यावं लागेल आणि यनचे पद जवळ घ्यावं लागेल.
तर 7m जवळ आपण यमचं पद आणू आणि यनचं पद उजवीकडे घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल 7m आणि उजवीकडलं पद डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह काय होऊन जाईल बदलून जाईल. म्हणजे प्लस आहे तर -2m होऊन जाईल. इज इक्वल टू इथे 9n आहे आणि 7nला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल. प्लसचं काय होईल -7n होऊन जाईल. आता यमचे पद म्हणजे सजातीय पद झाले. याची वजा बाकी होईल तर 7mमधनं 2m वजा केले तर किती राहील 5m. बरोबर इथे 9nमधनं 7n वजा करायचे आहे. सजातीय पद यनचे आहे तर 9nमधनं 7n गेले तर किती राहील 2n. आता यन कुठे आणू आपण भागाकारामध्ये. तर गुणाकारातली संख्या भागाकारामध्ये येईल यम भागिला यन आणि 5ला उजवीकडे नेऊ तर गुणाकारातली संख्या भागाकारात येईल. म्हणजे 2 भागिला 5 होऊन जाईल. म्हणजे यम भागिला यन किती आलं 2 भागिला 5. म्हणजेच m/2n हे गुणोत्तर आपल्याला काय मिळालं 2/5 म्हणजे 2/5. तर आता आपल्याला गुणोत्तर मिळालं आणि आता आपल्याला केची किंमत काढायची आहे. तर मग या गुणोत्तरामध्ये यमची किंमत किती झाली 2 आणि यनची किंमत किती झाली 5. तर हे आपण या समीकरणामध्ये ठेवून घेऊ. केची किंमत काढण्यासाठी यमची किंमत झाली 2 आणि यनची किंमत झाली m/2. 2/5 आहे तर यमची किंमत 2 आणि यनची किंमत 5. म्हणजे काय होईल के बरोबर एमची किंमत किती होईल 2 × 1 प्लस यनची किंमत किती होईल 5 × 8 भागिला m प्लस n. तर यमची किंमत आहे 2 यनची किंमत आहे 5. म्हणजेच काय होईल के बरोबर 2 1 जा 2 बे 1 बे आणि 5 8 40 आणि 5 2 7 होईल. मग आता के बरोबर काय होईल 40 अधिक 2 40 आणि 2 42 भागिला 7 आणि आता याला आपण 7नी जर भागितलं तर काय होईल 7 सखम 42 7 सखम 42 म्हणजे केची किंमत किती येऊन जाईल 6 येऊन जाईल आणि m/2nचं गुणोत्तर येऊन जाईल 2/5. प्रश्न 6 22,20 आणि 0,16 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. तर आपल्याला पहिला जो निर्देशक आहे त्याला नाव देऊ ए आणि त्याचे निर्देशक किती झाले 22,20 आणि दुसरा जो बिंदू आहे त्याला बी नाव देऊ आणि त्याचे निर्देशक 0,16. आता या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं निर्देशक आपल्याला काढायचं आहे. तर त्या निर्देशकाला आपण म्हणून घेऊ XY. तर आपल्याला ए बिंदूच्या निर्देशकाला काय म्हणावं लागेल X1 Y1 आणि बी बिंदूच्या निर्देशकाला म्हणावं लागेल X2 Y2 आणि कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्राने. तर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र मध्यबिंदूचे सूत्र. तर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे x बरोबर x1 प्लस x2 भागिला 2 आणि y निर्देशक काढण्याचं सूत्र y बरोबर y1 प्लस y2 भागिला 2. आता याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवावं लागेल. x बरोबर x1ची किंमत किती आहे 22 प्लस x2ची किंमत किती आहे 0 भागिला 2 आणि इथे y बरोबर y1 प्लस y2. तर y1 आपल्याला दिलेला आहे 20 प्लस y2 दिला आहे 16 भागिला 2. मग x बरोबर काय होईल
तर 22 आणि 0ची बेरीज होईल 22 भागिला 2 आणि इथे y बरोबर 20 आणि 16ची बेरीज होऊन जाईल 36 भागिला 2 आणि आता x 2नी 22ला भागितलं तर काय होईल 11 दुने 22 एक्सची किंमत येईल 11 आणि इथे काय होते 18 दुने 36 तर 2नी 36ला भागितलं तर किती होईल 18. तर आपल्याला काय काढायचं होतं मध्यबिंदूचे निर्देशक. तर मध्यबिंदूचा x निर्देशक किती आला 11 आणि y निर्देशक आला 18.